चला आजचा मेनू आहे गरमागरम आपल्याला बनवायचे आहेत पोहे। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कांदा पोह्याचे पातळ पोहे। तर हे स्वच्छ धुवून मी या चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे। चाळणीमध्ये मी पोहे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि असेच हे पाणी निथळून आणि कांदा वगैरे कापेपर्यंत या चाळणीमध्ये ठेवणार आहे। मीडियम साईजचा कांदा आणि अर्धा बटाटा मी इथे वापरणार आहे। तर आजचे जे पोहे मी मगाशीच बोलले की आज जे पोहे बनवायचे आहेत तर ते पोहे मी पातळ पोह्याचे बनवते। आपण कांदा पोह्यासाठी थोडेसे जाड पोहे असतात ते वापरतो, पण मी इथे पोह्यांसाठी पातळ पोह्यांचा वापर करते जे आपण चिवड्यासाठी वापरतो। पातळ पोह्यांचे कांदा पोहे मस्त होतात। तुम्ही कधी केले नसाल तर नक्की करून बघा। धुताना फक्त वरून नळाच्या ह्याच्यातनं नळ चालू केल्यानंतर पाणी फक्त आपल्याला त्या पोह्यांमध्ये टाकायचं आहे आणि अलगद हाताने वरच्यावर हाताने खालीवर करून त्यातली सगळी घाण आहे ती काढून टाकायची आहे। हे बघा साली सकट मी घेते, साल खराब असल्यास वरची काढून टाका। जेवढे बारीक होतील तेवढे बारीक, एकदम पण बारीक नाही जेणेकरून ते खाताना छान लागतात। तर एकदम बारीक नाही केले मी। हिरवी मिरची घेणार आहे चवीनुसार, तिखट तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे। छोट्या मोठ्या मी 5-7 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट आहे पण मला पोहे झणझणीत करायचे आहेत, तिखट करायचे आहे, त्यामुळे मी एवढ्या मिरच्यांचा वापर इथे करणार आहे। आदूसाठी फिक्के पोहे बनवणार आहे। पोहे आमच्याकडे तिखट सगळ्यांना आवडतात, जरा तिखट असतील तर ते लागतातही छान, पण प्रत्येकाची आवड वेगळी असते। तिखट खात नसाल तर मिरची तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालायची आहे। कढीपत्ता, सगळ्यात आधी मी आदूसाठी थोडेसे पोहे मी वेगळ्या चाळणीमध्ये बघा भिजवून घेतलेले आहेत आणि आधी मला बनवायचे आहेत फिक्के पोहे। त्यासाठी मी 1 टीस्पून तेल घातलेलं आहे। तर ह्याच्यात मिरची वगैरे घालायची नाही, त्यामुळे कांदा बाकीचं सगळं साहित्य आपण घालणार आहे। भाजून ठेवलेले शेंगदाणे असतात माझ्याकडे, तर त्याचा वापर इथे करायचा आहे। एकदम खमंग भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत, जेणेकरून आपल्याला कुठल्याही भाजीत घालायचे असतील, पटकन आपल्याला पोहे करायचे असतील तर शेंगदाणे मस्त खमंग त्यामध्ये भाजलेले आपण टाकू शकतो। तर शेंगदाणे या पद्धतीने मी खराबही होत नाही तर भाजून ठेवत असते। तेल छान गरम झालेलं आहे। 2-3 कढीपत्त्याची पानं तोडून याच्यामध्ये घालते। थोडासा कांदा, बटाटा थोडासा एकत्रच टाकलेला आहे मी। हे बटाटा आणि कांदा सोबत टाकला म्हणजे बटाटाही छान आपल्या तेलामध्ये परतला जातो, त्यामुळे कांदा आणि हे सोबतच मी घातलेलं आहे। बटाटा घातलेले कांदा पोहे नक्की करून बघा आणि त्यातल्या त्यात पातळ पोहे एखाद्या वेळेला ट्राय करा, खूप छान पोहे होतात। आपण थोडेसे जाड पोहे आहे जे कांदा पोह्यांसाठी नेहमीच वापरत असतो, एखाद्या वेळेला ह्या पोह्यांची सुद्धा थोडेसे मस्त नरम होतात ते, पण छान लागतात। मला नक्की आवडू शकतात, करून बघा। आपण जे कांदा पोह्याचे पोहे असतात त्याच्यावरती आपल्याला डबल एकदा पाण्याचा शिपका मारावा लागतो, तेव्हा ते छान असे नरमही होतात। तर ह्या पोह्यांना तसं नाही करावं लागत। ह्या पोह्यांना एकदा धुतल्यानंतर चाळणीमध्ये निथळत ठेवायचे तर ते पोहे मस्त तयार होतात। थोडेसे घालायचे आहेत जिरे, जिरे मी सगळ्यात मागून घातलेले आहे। कांदा आणि हे बघा मस्त कलर याचा बदललेला आहे। थोडंसं घालायचं आहे हिंग, अर्धा चमचा घातलेली आहे हळद, भाजलेले शेंगदाणे परत एकदा तेलामध्ये परतून घ्यायचे। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। आधी 4 दाणे घालायचे आहेत साखरेचे, आवडत नसेल तर घालू नका। पोह्यांमध्ये साखर, थोडीशी साखर तुम्ही घालू शकता, चव चांगली लागते। मिक्स करायचं आहे आणि अगदी अर्धा मिनिट फक्त आपल्याला याच्यावरती पॅक झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम कमी मी केलेला आहे। मस्त वाफ तयार होते।
पोहे आपले इथे फिक्के पोहे आपले तयार झालेले आहेत. यावरती मस्त ओलं खोबरं घालायचं आहे, थोडीशी बारीक शेव घालायची आहे. मस्त आपले इथे पोहे तयार झालेले आहे. फिक्के पोहे तयार झालेले आहे. आता बनवायचे आहे तिखट पोहे. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. कढीपत्ता, मिरची, कांदा आणि बटाटा सुद्धा आपल्याला एकत्रच टाकायचा. हॅलो आदू, उठलीस का? गुड मॉर्निंग. काय खाणार आहे आज तू? काय खाणार आहे? पोहे खाणार आहे फिक्के फिक्के. आणि काय खाणार आहे अजून? हे काय आहे? काय आहे? हा, साबुदाण्याची काय आहे? पापड. आणि आता आदूला थोडस ओलं खोबरं सुद्धा मी याच्यावरती टाकून देणार आहे. आणि आदू आता एकही दाणा खाली न सांडता मस्त पोहे खाणार आहे. बरोबर आहे आदू? बघू आपण. हा, कसा झाला सांग. आधी चावून चिव करून खा मस्त आणि मला सांग कसा झाला. छान झाला? वाव. खाणार मग संपूर्ण पोहे? ओके, मग मम्मीला सांगू आपण. हा, मम्मी आदूला पोहे खाऊ घाल. की आदू खाणार आदूच्या हाताने न सांडता? काय करणार? मम्माला खाऊ घालायचं. आदूला कंटाळा आला सकाळी सकाळी उठल्यावर. वा ग, स्वतःच्या मनाने खायचं असतं मोठं झालं की. तर आता स्कूलला जायला लागली ना, मग खाली न सांडता खायचं मस्त. चला आता आम्ही आमचे पोहे बनवतोय. आदू आदूचे पोहे एन्जॉय करणार आहे. हो ना आदू? वा, आदूला आवडतात का पोहे? हो, फिक्के फिक्के आवडतात ना, तिखट नाही आवडत ना. कसे झाले आदू, तू खाल्ले ना पोहे? कसे झाले सांग. छान झाले ना. बरं, मग चिव करून खायचं. आता आम्ही आमचे पोहे करतो. पॅक झाकण ठेवलेलं आहे. 1 मिनिटानंतर आपण मस्त वाफ तयार होणार आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. चला 1 मिनिट झालेलं आहे. हे बघा, मस्त आपले पोह्यांचा वास सुटलेला आहे. तर पोहे आपले तयार झालेले आहेत. या पद्धतीने नक्की करून बघा. पातळ पोह्यांचे सुद्धा पोहे एकदम मस्त होतात. पोहे आपले तयार झालेले आहे. मस्त ह्याच्यावरती घालायचं आहे ओलं खोबरं. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि ह्या पद्धतीने पातळ पोह्यांचे कांदा पोहे नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.